त्यांच्या डब्यासाठी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यात कमी वेळात झटपट होणारे ब्रेड सँडविच बघणार आहोत. अगदी हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी आणि झटपट होणारी आहे. चला तर मग ही कशी करायची ते बघूया. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सर्वात आधी मी इथं कढई ठेवली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकूया. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 हिरवी मिरची एकदम बारीक चिरून घेतल्यात ते टाकते. 4 बटाटे शिजवून म्हणजे उकडून त्याच्यावरचे साल काढून घेतल्यात. तर हे बटाटे अशा प्रकारे हाताने मॅश करून टाकायचे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये पनीर पण वापरू शकता. तर इथं मी स्वीट कॉर्न घेतलेला आहे एक, म्हणजे सोलल्यानंतरनं ते अर्धी वाटी झालेलं आहे. आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता. शिमला मिरची वगैरे वापरलं अजून जरा टेस्ट येते. मी नव्हती त्याच्यामुळे स्वीट कॉर्नचा वापर केला आहे. अर्धा चमचा मीठ टाकूया म्हणजे चवीनुसार. अगदी थोडीशी हळद टाकायची, अर्धा चमचाला पण कमी. सर्व मिक्स करायचं आहे आणि 1-2 मिनटं तरी हे मिश्रण पूर्णपणे मिक्स करायचं आहे. म्हणजे यामध्ये ना बटाट्याचा एक कच्चापणा राहत नाही आणि छान अशी टेस्ट येते. तर अशा प्रकारे आपलं हे आतलं सारण तयार झालं आहे. तर हे काढून घेऊया. तर इथं आपण मिश्रण तयार केलेलं. त्याच्यानंतरनं 1 कांदा, 1 टोमॅटो स्वच्छ धुवून उभे पातळ चिरून घेतलेत. टोमॅटो केचप घेतले आणि मेयोनीज घेतले. 8 ब्रेड घेतलेले आहेत जे सँडविचसाठी वापरतात ते. तर याच्यावरती टोमॅटो केचप टाकूया आणि चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर चीज पण वापरू शकता, पण मी आज चीज किंवा बटर वगैरे न वापरता सोप्या पद्धतीने इथं दाखवलेली आहे रेसिपी. टोमॅटो केचप लावलं की त्याच्यानंतर आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलं आहे ते याच्यावरती पूर्णपणे अशा प्रकारे पसरवून घ्यायचं. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल. त्याच्यानंतरनं वरून जे आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते यावरती ठेवते. हवा असेल तर काकडीचा पण वापर करू शकता आणि यावरतीच टोमॅटो ठेवूया. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर टोमॅटो केचप टाकायचं आहे. तर त्याच्यानंतर मेयोनीज टाकायचं आहे आणि याच्यावरती अजून ब्रेडचे स्लाईस ठेवायच्यात आणि थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे म्हणजे व्यवस्थित ब्रेड जे आहे ते सेट होतील. तर हे दुसरं पण आपण अशा प्रकारे प्रेस करून घेऊया. तर बघू शकता छान असं आतमध्ये सारण भरलं गेलं आहे. तर या ठिकाणी मी सँडविच मेकर घेतलं आहे इलेक्ट्रिकवालं. ह्याला तेल लावते. हवा असेल तर बटर पण लावू शकता किंवा तूप लावू शकता. नसेल तर तुमच्याकडे तवा असेल तर तव्यावरती पण हे फ्राय केलं तरी चालेल. 1-2 मिनटं तरी तव्यावरती भाजून घ्यायचं. तर सँडविच मेकरमध्ये ठेवते आणि हे बंद करून घेऊया. टिफिन सिरीज चालू केली आहे त्याच्यामुळे ते कंटिन्यू बघा. टिफिन बनवताना अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवताना इझी जाईल. तर हे लावून घेऊया. तर कनेक्शन दुसऱ्या ठिकाणी त्याच्यामुळे मी तिथं जॉईन केलं आहे. तर चालू केल्यानंतर लाल लाईट लावते आणि 3 ते 4 मिनटात हे लाईट बंद होते किंवा थोडंसं धूर वगैरे आल्यासारखं वाटलं की बटन बंद करायचं आणि हे बटन बंद करून उघडून घेऊया. अशा प्रकारे बघू शकता अगदी क्रिस्पी असा आपला हा ब्रेड सँडविच तयार आहे. अगदी इझिली होतो. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तर हे तोडून दाखवते. अगदी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याच्याबरोबर टोमॅटोचा सॉस. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.